मॅडम, सर्वसामान्य माणसाने त्यांचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी त्यांच्या आहारात कोणत्या गोष्टी समाविष्ट कराव्यात? ओके. सर्वसामान्य माणसाने त्याचं आरोग्य उत्तम राखण्यासाठी त्यांच्या आहारामध्ये जास्तीत जास्त प्रोटीनचं प्रमाण आणि कमीत कमी कार्बोहायड्रेटचं प्रमाण ठेवणं खूप गरजेचं आहे. ओके. जसं की प्रोटीन्समध्ये तुम्ही पनीर, सोयाबीन, टोफू, डाळ, अंड, चिया सीड्स आणि आल्मंड्स या गोष्टींचं प्रमाण जास्त ठेवणं गरजेचं आहे. कारण याच्यामधून आपल्याला प्रोटीन्स मिळत असतात. तसंच सगळे साखरेचे पदार्थ ज्याच्यामध्ये कार्बोहायड्रेटचं प्रमाण खूप जास्त असतं, ते पदार्थ आपल्याला कमी करणं गरजेचं आहे. तर सर्वसामान्य माणसाने आपल्या दैनंदिन जीवनामध्ये प्रोटीनचं प्रमाण जास्त ठेवणं गरजेचं आहे. तसंच कार्बोहायड्रेटचं प्रमाण हे कमी ठेवणं गरजेचं आहे. ओके. मॅडम, सर्वसामान्यपणे माणसं ज्यांना वजन कमी करायचे, ते कोणत्या चुका करतात? ओके. आता आजकालच्या जनरेशनमध्ये लोकांना असं वाटत असतं, की आपण व्यायाम करूयात, तर व्यायामाने वजन कमी होईल किंवा आजच्या जनरेशनला जिमची क्रेझसुद्धा खूप जास्त असते. तर त्यांना असं वाटतं, की आपण एक्सरसाइज करू, तर एक्सरसाइजने खूप जास्त वजन आपलं कमी होऊ शकतं. तर काही कालांतरानंतर आपण जिममध्येच जर सोडून दिली, तर जसं आपलं पहिलं वजन आहे, तसंच पुन्हा आपण त्या वजनावरती येत असतो. बरोबर. तर फक्त व्यायामाने वजन कमी होत नसतं, तर त्यासोबत आपल्याला आहाराची जोड सुद्धा तितकीच खूप जास्त गरजेची असते. जर उत्तम आहार तुम्ही ठेवणार आहात व्यवस्थित, तरच व्यवस्थित तुमचं वजन हे कमी होऊ शकतंय आणि कमी झालेलं वजन हे व्यवस्थित मेंटेन सुद्धा राहू शकतंय.